बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार जाधव प्रतापराव गणपतराव यांच्या धनुष्यबाण निशाणीसमोरील 2 नंबरचे बटन दाबून बहुमतांनी विजय करा। उंच भरारी विकासाची साथ देऊ महायुती सरकारची, एकमत देशासाठी, जिल्ह्याच्या विकासासाठी। CCN न्यूज, एक पाऊल महाराष्ट्रासाठी। अपक्ष उमेदवार संदीप शेळके यांनी घेतली प्रचारात आघाडी। जिल्ह्यातील जनतेने मला आधी स्वीकारलं, आता फक्त मतातून रूपांतर होणे बाकी असल्याचे संदीप शेळके यांचे प्रतिपादन। बुलढाणा लोकसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार संदीप शेळके यांनी प्रचारात आघाडी घेतली असल्याचे दिसून येत आहे, तर दुसरीकडे सत्ताधाऱ्यांच्या गोटात काहीतरी सुस्ती असल्याचे दिसत आहे। दरम्यान अपक्ष उमेदवार संदीप शेळके हे आघाडीवर असल्याचे जनतेमध्ये चांगलीच खुसबुस दिसून येत आहे। 21 एप्रिल रोजी चिखली शहरात शेळके यांची प्रचार रॅली व सभेचे आयोजन होते। यावेळेस प्रचंड प्रतिसाद संदीप शेळके यांच्या रॅली व सभेला नागरिकांचा दिसून आला। जागोजागी नागरिकांनी पुष्पवर्षाव करून त्यांचे स्वागत केले। जनतेचा इतक्या मोठ्या प्रमाणात प्रतिसाद बघून जनतेने मला आधीच स्वीकारले आहे, आता फक्त मतातून रूपांतर होणे बाकी असल्याचे संदीप शेळके म्हणाले। पाटलांचं हे गाव असल्यामुळं मी समजत नाही की हे माझ्यावरचं प्रेम आहे। उत्तमराव पाटलांनी या गावामध्ये, या भागामध्ये जे काम केलेलं आहे त्या कामाची तुम्ही दिलेली मला पावती आहे असं मला वाटतं। स्वातंत्र्य सेनानी दिवंगत उत्तमराव पाटील सावरगावचे, आमचे आजोबा बाबूराव पाटील, आप्पासाहेब पाटील या मंडळींनी सत्यशोधक चळवळीचा, फुले शाहू आंबेडकरी चळवळीचा वारसा वसा घेऊन या जिल्ह्यामध्ये काम केलं आणि त्यांचा नातू म्हणून सांगताना आपण लोक जे मला प्रेम देतात, ते आशीर्वाद देतात, ते खऱ्या अर्थाने माझ्यासाठी ऊर्जा देणारा आहे।
राजर्षी शाहू परिवाराचा इतिहास चिखलीकरांना सांगण्याची गरज नाही, कारण चिखलीकरांनीच हे रोपटं फुलवलं आणि मोठं केलेलं आहे. जे उपकार चिखलीवासियांनी या तालुक्यानं माझ्यावर केलेले आहे त्याची शब्दामध्ये मोजदाद होऊ शकत नाही. आपण ते काम करत असताना मला एक जाणवलं की या जिल्ह्यामध्ये रोजगार नाही, रोजगाराच्या संधी नाही. आपण इथं राजकीय क्षेत्रामध्ये का आलं पाहिजे. त्यामुळे वन बुलढाणा मिशनची चळवळ सुरू केली. संजीव भाऊंनी म्हटलं ते खरं आहे की आता आम्ही पाहतो या जिल्ह्यामध्ये फक्त खुद्दारी आणि गद्दारी, निष्ठा आणि गद्दारी या दोन शब्दावर राजकारण सुरू आहे. काही लोक त्याच्यावर राजकारण करतात, काही लोक रडून भावनिक होऊन राजकारण करतात. पण वन बुलढाणा मिशननं जी विकासाची ब्ल्यूप्रिंट आणली, जे विकासाचं विजन आणलं, ते आजपर्यंत या जिल्ह्यामध्ये कोणत्याही पक्षानं आणि कोणत्याही नेत्यानं आणलेलं नाही. इस्रायल सारखा झाला पाहिजे, आमचे तालुके इस्रायल सारखे पश्चिम महाराष्ट्र झाले पाहिजे असं म्हणतो, परंतु या लोकांनी ते काम केलं नाही. इथल्या खासदारानं फक्त स्वतःचे घर भरण्याचं आणि खुर्च्या वाचवण्याचं काम केलं. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये वन बुलढाणा मिशननं हा जो जनतेचा जाहीरनामा आणलेला आहे, हा जाहीरनामा आपण सगळ्यांनी वाचावा. हा संदीप शेळकेनं आणला म्हणून वाचावा असं म्हणत नाही. ज्यांना संदीप शेळके खासदार म्हणून नको असेल त्या लोकांनी एकदा हा जाहीरनामा वाचावा असं माझं आव्हान आहे. कारण यामध्ये जिल्हा विकासामध्ये एक नंबर कसा होऊ शकतो, कशा पद्धतीने पुढे जाऊ शकतो याचा उल्लेख केलेला आहे. आमच्या इथं मुलींसाठी राष्ट्रमाता जिजाऊ स्त्री शक्ती केंद्र, प्रत्येक तालुक्यामध्ये MIDC, प्रत्येक तालुक्यामध्ये सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, आमचे घाटावरचे तालुके सीड हब म्हणून पुढे येऊ शकतात. आमच्या तरुण मुलांसाठी गावोगावी रनिंग ट्रॅक, लायब्ररी, क्रीडांगण, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र उभं करणं आणि ते शेतकरी, शेतमजूर आणि माझ्या शहरातील तरुण भावांसाठी मोफत करणं, खासदार निधी त्याच्यासाठी वापरणं, हे मी काम करणार आहे. दान माझ्या पत्रामध्ये टाकावं एवढी अपेक्षा व्यक्त करतो. कॅमेरा ही निशाणी आहे, कॅमेरा या निशाणी समोरचं बटन दाबून आपण मला प्रचंड बहुमतानं विजयी करावं. वन बुलढाणा मिशनची ही चळवळ आता इतकी वाढलेली आहे, जनतेचं इतकं जनमत मिळायला लागलेलं आहे. गावोगावी ज्या रॅली होतात, रोड शो होतात, त्याच्यामुळे आमदारांच्या आणि खासदारांच्या पायाखालची जमीन सरकलेली आहे. त्याच्यामुळे ते आता तुम्ही पाहत असाल काही दिवसापासून वन बुलढाणा मिशन आणि संदीप शेळकेवर टीका करायला लागलेली आहे. कापसाच्या भावाविषयी बोलणार नाही, माझ्या शेतकऱ्याला पॅकेज देणार नाही, माझ्या गाव खेड्यातल्या शहरातल्या तरुण भावाला रोजगार देणार नाही, आणि तरी कोणत्या तरुणांना आवाज उठवायचं हे येणाऱ्या काळात चालणार नाही, आम्ही चालू देणार नाही. हा राष्ट्रमाता जिजाऊंचा जिल्हा आहे, हा संत सैलानी बाबाचा जिल्हा आहे, रेणुका मातेचा जिल्हा आहे. त्याच्यावर जो कलंक लागलेला आहे मागासलेपणाचा, तो कलंक पुसल्याशिवाय संदीप शेळके स्वस्त बसणार नाही, हे आश्वासन, ही ग्वाही तुम्हाला आजच्या प्रसंगी देतो. काही दिवसापूर्वी जळगाव जामोदचे आमदार संजय कुटे बोलले कशाचं, ते जेव्हा बोलतात तेव्हा बरळले असं म्हणावं लागतं. त्यांनी म्हटलं की एक बँकेवाला आता निवडणुका लढवतोय म्हणे, गावोगावी जातो, लोक असतात. आज मला एकानेही सांगावं, त्या कुटींना आणि त्यांच्या बगलबच्च्यांना मला उत्तर द्यायचंय, एकानेही सांगावं की इथं आपण रोजाना आणि भाड्यानं गर्दी आणलेली आहे म्हणून. असं झालेलं आहे का? संजीव भाऊ जसं बोलले तसं जनतेच्या मनामध्ये आहे की या लोकांनी हा जिल्हा बिघडून ठेवलेला आहे. कोणीतरी विकासाचं विजन घेऊन जात आहे, कोणीतरी ब्ल्यूप्रिंट घेऊन जात आहे. मी म्हटलं नाही मी शांघाय, मलेशिया, सिंगापूर करेल, पण मी विकासाचं विजन घेऊन जातोय म्हणून तुम्ही लोक मला साथ देताय. ही जनतेची चळवळ आहे. त्यांनी म्हटलं कुठेंनी, एक बँकेवाला आला म्हणे, बँकेचा पैसा खर्च करतो आणि निवडणुका झाल्या की त्याच्या बँकेची खासदार जाधव चौकशी करतील. अरे पठ्या, लोकांच्या प्रेमाचं डिपॉझिट माझ्या मनामध्ये आहे आणि माझ्या विश्वासाचं डिपॉझिट लोकांच्या हृदयामध्ये, मनामध्ये आहे. म्हणून वन बुलढाणा मिशन चळवळ ताकदीनं जिल्ह्यामध्ये सुरू आहे. एकच वादा, एकच वादा.
तुम्ही आमच्या डिपॉझिटचं काय चौकशी करता? 4 जूनला तुमचं डिपॉझिट राहतं का त्याची तुम्ही चिंता करा. आणि या कुटेबद्दल तर बोलायलाच नको. भाजपवाले आणि संघवाले म्हणायचे की हे तिकीट आमच्या पक्षाला मिळालं पाहिजे, पण कुठे म्हटले कुठेंना वाटतं की त्यांच्या पक्षातला कोणी मोठा नाही झाला पाहिजे. त्यामुळे कुठे म्हटले की हे तिकीट मी प्रतापरावांना मिळवण्यासाठी प्रयत्न केले. कुठेंनी आपलं घर सांभाळावं, त्यांनी त्यांचा पक्ष सांभाळावं. संदीप शेळकेच्या वन मिशनच्या नांदी लागू नये. कारण हा उत्तमराव पाटलाचा नातू आहे, हे उत्तमराव पाटलाचं रक्त आहे. जे जेलमध्ये होते पण या इंग्रजांना घाबरले नाही, त्या उत्तमराव पाटलाचं रक्त आहे. थांबणार नाही, थकणार नाही आणि झुकणार नाही, हा वादा मी तुम्हाला केलेला आहे. माझ्या माता भगिनी तुमची सगळ्यांची माफी मागतो. पण जो माणूस स्वतःच्या पक्षातल्या इतर लोकांना मोठं होऊ देत नाही, त्यांनी मोठं व्हावं असं त्याला वाटत नाही. त्याच्यासाठी मी नेहमी म्हणतो की नवरा मेला तर चालत, पण सवतरणकी झाली पाहिजे अशातला आमदार कुठे. त्याच्यामुळे त्यांनी त्यांचं घर सांभाळावं, त्यांचा पक्ष सांभाळावा, आम्हाला आमचं काम करू द्यावं. उद्या काय होतं याच्यापेक्षा ही विकासाची चळवळ आहे. जिल्हा विकासामध्ये 1 नंबर असला पाहिजे. माझ्या तरुणांच्या हक्काचा, माझ्या शेतकऱ्यांच्या हक्काचा, माझ्या माता भगिनींच्या हक्काचा, आणि मी स्वतः वारकरी असल्यामुळं वारकऱ्यांचा हक्काचा प्रतिनिधी संसदेत गेला पाहिजे. तिथं दिल्लीच्या तख्तावर या बुलढाणा जिल्ह्याचा आवाज बुलंद झाला पाहिजे. याच्यासाठी आपल्याला काम करायचं आहे. तुम्ही जर मला संधी दिली तर या संधीचं मी सोनं केल्याशिवाय राहणार नाही, हा शब्द तुम्हाला आजच्या या सभेमध्ये देतो. आपण जे प्रेम दिलं त्या प्रेमाबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो. येणाऱ्या 26 तारखेला आपण कॅमेरा या निशाणी समोरचं बटन दाबून मला प्रचंड बहुमतानं विजय करावं एवढी विनंती करतोय. थांबतोय. धन्यवाद. तसेच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी CCN न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.